आता मात्र गणेश पुन्हा एकदा आपल्याला कोणीच्या पहिल्या चढाईमध्ये बघायला मिळतोय. सिद्धिविनायक अंबेकर संघाच्या विरोधामध्ये पहिली चढाई या ठिकाणी करताना. चला गावदेवी कुहिरे चला जयभवानी कुहिरे गावदेवी कुहिरे आपण मैदानाचा ताबा घ्या. यानंतर मैदान क्रमांक 1 वरती पुढे होणारा सामना असेल बापदेव वणी विरुद्ध जय हनुमान आंबडोशी आपल्यासाठी पहिला पुकार. मैदान क्रमांक 1 वरी पुढे होणारा सामना बाप. आता मात्र चिन्मय शिंदेची चढाई आपल्या संघाच्या प्रथम विजयाकरिता या खेळाडूचं एक महत्वपूर्ण योगदान होतं. तथा गणेश देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चढाई केल्या होत्या. बघा यावेळेस कितपत गुणांची लयलूट केली जाते. एक चांगल्या प्रकारे संघ बांधणी सिद्धिविनायक अंबेकर संघाची आपल्याला पाहायला मिळते. इकडे पुकार दे पुऱ्याला आणि कुहिरे गावदेव कुहिरे 1 मिनिटामध्ये आपण मैदानाचा लाभा घ्या. काय चौंडेश्वरी कडसोडी संघाच्या विरोधामध्ये आपलं कौतुक असेल मित्रांनो. यावेळी चढाईसाठी जर्सी क्रमांक 10 एक जबरदस्त फुटवर्क लाभलेला खेळाडू घानाघाती हल्ले करण्याची जिद्द ज्या खेळाडूच्या मध्ये आहे असा हा जर्सी क्रमांक 10. नाव समजलं तर फार बरं होईल मित्रांनो. अंकुर आपल्याला बघायला अंकुर नाव म्हटलं की आपल्याला मुंबई उपनगरमध्ये आठवतो तो अर्थातच सुशांत साहिल ज्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यभर आपल्या खेळाच्या जोरावरती आपलं नाव लौकिक मिळवलंय. विवेक महाडिक मध्ये निश्चितच प्रत्येक गावागावामध्ये कबड्डीचा थरार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. उद्या देखील 2 कबड्डी स्पर्धा वादळ खारीकवाडा मुरुड यांच्या माध्यमातून मुरुड येथे कबड्डी स्पर्धा असेल. तर दर्यावर्ती क्रीडा मंडळ नागाव बंदर यांच्या दोन्ही कबड्डी स्पर्धांना 33,000 पारितोषिक प्रथम क्रमांक, 22,000 द्वितीय आणि चतुर्थ आणि तृतीय क्रमांकासाठी 11 ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोख रक्कम 15,000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई बघा या खेळाडूवर संपूर्ण जबाबदारी असेल. जबरदस्त खेळाडू जबरदस्त आपण त्या ठिकाणी मेहनत यावर्षी घेतलेली आहे. आता मात्र हा नवोदित खेळाडू आता मात्र हा पहिला लुणत आपल्याला हार पत्करावी लागते. परंतु एक मोठा विजय दर्शवण्यासाठी अनेक हार आपल्याला पचवण्याची क्षमता ठेवावी लागते मित्रांनो. यावेळी चिन्मय शिंदे की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सैकडा हा गौरी शंकर बाजाराचा सन्मान्य पूजन रायगडा. निश्चितच मित्रांनो कबड्डीचा खेळ म्हटला अशा मैदानी तू येशी वेळोवेळी की चढाई तुझी येता तू दाखविशी आपले खेळी की लयभारी या बचावपट्ट सुंदर पकडती आणि मागे टपला कुपर रक्षक तुझा उधळण्या डाव, मागे टपला कुपर रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चुकवशील तर चांगल्या प्रकारे आहे वा. अरे चतुर येथे सावळ जातो तोच येथे रंगला की चतुर येथे सावळ. चला यानंतर मैदान क्रमांक 1 साठी बापदेव वणी विरुद्ध जहानमान आंबडोशी आपण तयारीत राहायचं आहे. आता मात्र चढाईसाठी एक मजबूत देहबांधा आपल्याला खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच गणेश या खेळाडूवर संपूर्ण दारोमदार असेल. सातांच्या साथीचा खेळ म्हणजे कबड्डी आणि ही सातांची साथ या चढाई बहादराला मैदानाच्या बाहेर पाठवले जातात.
प्रत्युत्तरा दाखल 8 नंबर करण भावकर. निश्चितच हे देखील नाव या नागोठा असोसिएशनच्या माध्यमातून नावारूपाला येणारं नाव आपल्याला बघायला मिळते. करण भावकर. नक्कीच मित्रांनो तुझा खेळ पाहिला नव्हता परंतु नाव त्या ठिकाणी ऐकून होतो. एक सुंदर खेळ. प्रत्युत्तर दिवेक महाडी. नागोठा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार आदरणीय राजेजी सुर्वे आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आता मात्र आदित्य शिर्के एक जबरदस्त फुटवर्क परत प्रत्युत्तर पुन्हा एकदा करण भावकर. एक सुंदर खेळ आज सिद्धिविनायक आंबेडकर संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो, कारण आपण एका बलाढ्य संघाविरोधात एक कडवी झुंज देत आहे. आदित्य शिर्केच्या माध्यमातून चढाईसाठी आता मात्र करण भावकर. एक जबरदस्त चढाई पाहत तर बघा मित्रांनो या खेळाडूच्या पायामध्ये धुमचक्री वागा आपल्याला बघायला मिळत आहे. डाव्या कोपऱ्यामधून उजव्या कोपऱ्यामध्ये तयार होताना आपल्याला बघायला मिळतात. आता मात्र थर्ड रेड करण भावकर वर एक महत्वपूर्ण जबाबदारी असेल. 5च एक समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल जर सक्सेसफुल व्हायचं असेल. परंतु बघूया जो संयम ठेवेल तो निश्चितच विजय होईल. संयम कोण ठेवेल यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र सक्सेसफुल होतोय. नक्कीच मित्रांनो एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. सिद्धिविनायक आंबेडकर संघाच्या माध्यमातून सेकंड कॉल फॉर बाबदेव वनी वर्सेस जर्मन अमरोशी बी अलर्ट फॉर द नेक्स्ट मॅच. आता मात्र दिवेक महाडी. प्रयत्न करावे लागतील मित्रा. सुंदर पकड यावेळेस वार मनोरा या ठिकाणी दाखवला जातोय. अर्थ माती आमची आहे गाजवल्याशिवाय आम्ही मात्र सोडणार नाही. निश्चितच मित्रांनो आता मात्र आपल्याला गाजवावं लागेल. आपल्याला मोठा प्रयत्न करावा लागेल. जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर मात्र या माहिती तुम्हाला रोवावं लागेल. आता मात्र चढाईसाठी अंकुर आपल्याला बघायला मिळतं. दोनही जबरदस्त चढाई 72. नक्कीच सिद्धिविनायक आंबेडकर संघ आपण भविष्य आहात या रायगड जिल्ह्याचं.
येत्या वर्षभरात मित्रांनो नक्कीच हे वाक्य रेकॉर्ड करून ठेवा. करण भावकर या नावासाठी मैदानामध्ये गर्दी होणार. प्रत्युत्तर करण भावकर 8 नंबरच्या जर्सीमध्ये यावेळेस मात्र सावध पवित्रा घेतलाय. गुणतालिकेकडे जर आपण लक्ष दिलं अठरा आणि 3 तब्बल 15 गुणांची आघाडी असेल ती अर्थातच संघाकडे. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आत्ताच या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक झंझावत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो असे आदरणीय सन्माननीय राकेशजी शिंदे साहेब या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होत आहेत. वेलकम आहे आदरणीय राकेशजी शिंदे साहेब. या ठिकाणी निश्चितच उपस्थित होत आहेत या रायगड जिल्ह्यामधील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. निश्चितच ज्यांचा शब्द म्हणजे बाण समजला जातो असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खऱ्याच आणि जनसेवेसाठी प्रेरित शिंदे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. आपलं सहर्षाचं स्वागत आहे आदरणीय राकेशजी शिंदे साहेब. चला बापदेव वणी विरुद्ध जय हनुमान अमृष्य पण तयारीत राहा. मैदान क्रमांक 1 आपली वाट पाहताय. 2 पुकार झालेले आहेत. कोणत्या क्षणी 3रा पुकार मिळेल त्यावेळेस मात्र आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. अमृष आता मात्र सौरभ सोडायसाठी एक नवोदित खेळाडू चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्युत्तर दिवेक महाडिक. मित्रांनो एक सामना हरलात म्हणून निश्चितच कबड्डी खेळायचं थांबू नका. कारण एका पराभवाने कोणीही फकीर होत नाही आणि एका विजयाने कोणीही धुरंधर बादशाह होत नाही. त्यामुळे आपला खेळ आहे, आपली माती आहे. निश्चितच आजचा पराभव उद्याच्या विजयामध्ये आपल्यामध्ये पालटण्याची क्षमता आहे. जित आहे. चला जय हनुमान अमृषी आपण मैदानाचा ताबा घ्या. बापदेव वणी